मित्रांनो नमस्कार. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल, की काही दिवसांपूर्वी अ, सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत, त्यांनी इथल्या बेरोजगारांना कॉकरोच म्हटलं होतं. जे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत, ती लोकं एकतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनतात किंवा ती लोकं आर-टी-आय ॲक्टिव्हिस्ट बनतात किंवा ती लोकं सरकारला प्रश्न विचारायचा एक नवा त्यांना नाद लागतो अशा पद्धतीचं, अशा आशयाचं एक विधान सूर्यकांत यांनी केलं. आता ज्या बेरोजगारांना रोजगार नाहीयेत, ज्यांच्या हाताला काम नाहीयेत आणि ते जर सरकारला प्रश्न विचारत असतील, तर त्यांना कॉकरोच म्हणणं, त्यांना झुरळ म्हणणं, हे किती असंवेदनशील आहे, याच्याबद्दल देशभरात चर्चा आता झालेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून काही बेरोजगार युवकांनी एकत्र येऊन भारतीय कॉकरोच पार्टी नावाची एक पार्टी स्थापन केलेली आहे. आणि ही पार्टी भविष्यात काय करेल, कसं करेल ते आता सांगता येत नाही. कारण या पार्टीला तसं पाहायला गेलं तर आयडिओलॉजी किंवा एक विचार प्रवाह तसा नाही आहे. परंतु ही अराजकता आहे. इथल्या बेरोजगारांना हे पटलेलं नाही, की त्यांना झुरळ म्हटलं गेलंय. त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न इथल्या थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी केलेला आहे. ज्या युवकांच्या हाताला काम नसेल, ती युवक काहीही करू शकतात. या देशाला, इथल्या युवकांना जर आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं असेल, त्यांच्याकडून नवनिर्मितीची काही नवी संसाधनं जर तयार करायची असतील, तर त्यांना रोजगार दिला पाहिजे. ते वेगळं काही मागत नाहीयेत, ते रोजगार मागतायत. इथलं इथली जी एकंदरीत भारतातली जी व्यवस्था आहे, ती सुधारण्याचा ते प्रयत्न करतायत आणि त्यांची मागणी देखील तशीच आहे. जर इथले आर-टी-आय ॲक्टिव्हिस्ट जर प्रश्न विचारत असतील, तर आपल्या न्याय हक्कासाठी प्रश्न विचारतायत. इथले बेरोजगार जर रोजगार मागत असतील, तर तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं, की सरकारने याच्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिलं पाहिजे, न की खिल्ली उडवली पाहिजे. कारण ज्या लोकांची खिल्ली उडवली जाते, ज्यांच्याकडे हारण्यासाठी काहीच नाही, अशी लोकं जर एकत्र आली, तर अशी लोकं अराजकता निर्माण करू शकतात. ही लोकं आपलीच आहेत, ती लोकं बाहेरची नाही आहेत. इथली बेरोजगार लोकं भारताचेच नागरिक आहेत. ते पाकिस्तानातनं आलेले नाही आहेत. त्यांचं म्हणणं सरकारनं समजून घेतलं पाहिजे. जर समजून नाही घेतलं, वेळीच समजून नाही घेतलं, तर येणारा काळ अवघड असेल. धन्यवाद.